मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। वनधारकांचे प्रलंबित वनपट्टे मंजूर करून वनपट्टे धारकांना वाटप करावे त्या मागणीसाठी आंदोलन। अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित करून मागे। अक्कलकुवा तालुक्यातील वन अतिक्रमण धारक तहसील कार्यालयात आपले प्रलंबित वनपट्टे लवकर मिळविण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात चक्रा मारत असताना या वन अतिक्रमण धारकांना वनदावे मिळत नसल्याने व वनदावे वाटपासंदर्भात संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने प्रलंबित वनदावे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे यासाठी आज अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी 11 वाजेला नागेश कुमार पाडवी यांच्या नेतृत्वाखाली वन अतिक्रमण धारकांचे धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये नागेश कुमार पाडवी, प्रताप वसावे, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, अशोक राऊत, रमेश नाईक, ॲडव्होकेट सुधीर पाडवी, आकाश वसावे, बनुबाई वसावे, लक्ष्मण वसावे यांनी उपस्थित तालुक्यातील वन अतिक्रमण धारकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले। धरणे आंदोलनाला सकाळी 11 वाजे सुरुवात होऊन दुपारी निवासी नायब तहसीलदार तुषार चंद्रात्रे यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर 3 वाजेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी आंदोलनात जनसेवक नागेश कुमार पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट सुधीर पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे, सरपंच आकाश वसावे, माजी सरपंच दिलीप वसावे, माजी उपसरपंच जगदीश वसावे, माजी सरपंच सांगल्या वसावे, सरपंच नरेश पाडवी, सरपंच भूपेंद्र पाडवी, माजी सरपंच किसन नाईक, सरपंच रायसिंग वसावे, माजी उपसरपंच किसन पाडवी, दिनकर पाडवी, भूषण पाडवी, वैभव पाडवी, मनोज पाडवी, सुभाष पाडवी, तुकाराम पाडवी, गणेश पाडवी, गणपत पाडवी, रायसिंग वसावे, भगतसिंग पाडवी, आकाश वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील 700 ते 800 वन अतिक्रमण धारक आंदोलनात सहभागी झाले होते। मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात वन अतिक्रमण धारकांच्या कुटुंबियांसह तसेच शेतीपूरक अवजारासह रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। सप्तनगरी न्यूज ब्युरो रिपोर्ट, अक्कलकुवा।